मस्त गरमागरम मराठमोळी खारं वांग्याची भाजी तयार झाली। खूप भारी दिसते ना खारं वांग, आणि खूप काही साहित्य लागत नाही। आपले घरात जे साहित्य असते त्यातून तयार होते। इतकी सोपी आहे बघायची रेसिपी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत खारं वांग, एकदम पारंपरिक पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण घेतली आहे काटेरी वांगे पाव किलो। आता खारं वांग करण्यासाठी वांगी हे आपल्याला छान अशी कोवळी बघून घ्यायची आणि काटेरी बघून घ्यायची, यामुळे वांग्याला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, 2 मोठे चमचे सुकं खोबरं घेतले, 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहे, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, 1 चमचा जिरे घ्यायचे। हे सगळं आपण वाटण्यासाठी वापरतोय। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 1 चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला घ्यायचा, अर्धा चमचा हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचे, फोडणीसाठी लागणार आहे पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी। आता आपण साहित्य पाहिले, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते सर्वात आधी आपण घालूया आणि याची आपण ओबडधोबड असा कूट करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी ओबडधोबड करून घेतले। त्यानंतर एका बाउलमध्ये हा कूट काढायचा। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं। तर वाटण्यासाठी मी या ठिकाणी सर्वात पहिले खोबरं घेऊया। खोबरं घातल्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या, या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। लसूण घालायचा आणि आपण थोडेसे जिरे घालायचे आणि याचे असे जाडसर वाटण तयार करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी असे जाडसर वाटण तयार करून घेतले। तुम्ही बघू शकता, खूप जास्त बारीक ठेवलेले नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवलेले नाही। तर अशा पद्धतीने आपले वाटण तयार झाले आहे। आता हे वाटण आपल्या जे कूट तयार केलेला होता आपण ओबडधोबड, त्यामध्ये हे वाटण घालूया। आता वाटण घातले, यामध्ये कोथिंबीर घालूया, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे, नंतर गरम मसाला घालायचा आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। आता हे मिश्रण चांगले मिक्स झाले। आता यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घ्यायचे। तुम्ही तेलाऐवजी पाणी सुद्धा या ठिकाणी वापरू शकता, पण तेलामुळे वांग्याला चव खूप छान येते। आता हा मसाला चांगला मिक्स झाला आहे। आता आपण हा मसाला जरा वेळ बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण वांगी कापून घेऊया। आता हे वांगे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता वांग्याचं देठ कापायचं, साधारण 1 इंच देठ ठेवायचं। याचे जे काटे आहे ते आपण काढून घेऊया, किंवा तुम्हाला पाहिजे तर पूर्ण वरचे कवर सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता तरी चालेल। आता वांग्याचे देठ आणि काटे काढले। आता वांगी फक्त असे 2 चिरा देऊन घ्यायचे। या प्रकारे खूप आतपर्यंत चिरा द्यायच्या नाही किंवा एकदम वर पण ठेवायचे नाही। वांगी व्यवस्थित भरता येईल इतकी चिरा आपल्याला द्यायच्या। वांगी एकदा बघायची किडकी आहे की नाही, आणि इकडे ती मी घेतले पाणी। वांगे या पाण्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे ती काळी पडणार नाही। आता उरलेली वांगी आपण असेच काटे काढून आणि मध्ये चिरा देऊन कापून घेऊया। सर्व वांगी असेच कापून घेऊ। तर इथे मी सर्व वांगे असे प्रकारे कापून घेतले। तर इकडे आपला मसाला घेऊया। आता वांगे पाण्यातून चांगले नितळून घेऊ आणि वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ। मसाला भरला की व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आणि जास्ती मसाला काढून घ्यायचा। जो जास्तीचा मसाला असतो तो आपण काढून घ्यायचा। भरपूर मसाला भरायचा, म्हणजे वांगी चवीला खूप छान असे लागतात। आता वांगी संपूर्ण मसाल्यामध्ये भरून घेऊ आपण, आणि हे वांगे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। संपूर्ण वांगी अशाच पद्धतीने भरपूर मसाला वापरून आपण भरून घेऊया। वांगीमध्ये मसाला हा खूप जास्ती भरल्यामुळे वांग्याला चव खूप छान येते, त्यामुळे जास्तीचा मसाला वापरा। तर अशाच पद्धतीने सगळे वांगे आपण भरून घेऊया। तर इथे आपले सगळे वांगे भरून झालेले आहे। आता आपण वांगे फ्राय करूया। त्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं। आता तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपण घालूया मोहरी। मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची। मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा। आता हिंग सुद्धा छान असा परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये आपण जे भरलेले वांगे होते ते यामध्ये सर्व एक एक करून घालायचे। आता आपण सर्व वांगे घातले। आता आपण हे वांगे
छान असे परतवून घ्यायचा. गॅस आपल्याला बारीक करायचा. बारीक गॅसवर साधारण 1 मिनिटभर हे वांगे आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे. पहिल्यांदा आपल्याला वांगी छान परतवून घ्यायची. मगच जो आपल्याला वांग्याचा उरलेला मसाला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडेसे मीठ, कारण आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेले होते म्हणून थोडे आपण वांग्यापुरतीच हे थोडे मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता वांग्याचा कलर थोडा बदलला आहे. आता याच्यावर झाकण ठेवून अर्धा मिनिटासाठी वाफ काढून घेऊया किंवा 1 मिनिटभर आपण असेच ठेवून देऊया. तर 1 मिनिटानंतर बघा वांगे छान असे वाफवल्या गेलेले आहेत. आता यामध्ये आपण जो उरलेला मसाला होता वांग्याचा तो यामध्ये घालूया. तर वांग्याचा सर्व मसाला मी यामध्ये घालून घेतला. आता आपण हलक्या हाताने हे वांग्याचा मसाला या वांग्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता वांगी छान मिक्स झाली. आता यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 2.5 कप पाणी घालायचे. पाणी घातले, याला एकदा चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची. खूप जास्त मिक्स करायचे नाही, नाहीतर आपला मसाला हा वेगळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून घ्या. आता मिक्स केले, याला एक चांगली उकळी आणून द्यायची. उकळी आल्यावर यावर आपण झाकण ठेवूया. 15 मिनिटं वांग छान आपण शिजवून घेऊया. तर 15 मिनिटानंतर बघा वांग्याला छान असे तेल सुटलेले आहे आणि मऊ सुद्धा पडलेले आहेत. आता आपण हलक्या हाताने हे वांगे छान असे मिक्स करून घेऊया. आता आपण चेक करूया वांगे शिजले की नाही. तुम्हाला जर खूप जास्त शिजलेले हवे तर तुम्ही आणखीन 5 ते 7 मिनिटं आणखीन शिजवून घेऊ शकता. तर इकडे बघा वांगे छान असे तुटल्या जात आहेत, छान असे तुकडा पडतोय, म्हणजे वांगे आपले छान असे शिजलेले आहेत. आता वांगी परफेक्ट शिजलेली आहे. रंग पण मस्त आला आहे ना. तर मस्त मराठमोळं खारं वांग तयार झालं आहे. आता सर्व करूया. तर आपली मस्त मराठमोळी खारं वांग पारंपरिक पद्धतीने कसे करायचे ते आपण आज बघितले. ही वांगी भाकरीसोबत खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.